हॅलो, कशा आहात सर्वजणी? भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही जे मला खूप छान प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर असाच प्रतिसाद मला माझ्या चॅनलवर चालू ठेवा आणि माझ्या रेसिपी तुम्ही नक्की बघत जा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आज बनवणार आहोत आपण अळूची भाजी किंवा अळूच्या पानांची मस्त अशी भाजी. हे बघा, मी असे 5-7 पानं घेतले आहे धुवून. त्याचबरोबर त्याचे देठंसुद्धा आपण वापरणार आहोत. त्याची पण साल काढून घेतली आहे. आता मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे. हे बघा, छानपैकी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे अळूचे पानं. अळूचे पानं किंवा अळूच्या वड्या किंवा अळूची कंद म्हणजे जे अरबी म्हणतात, ते खाण्याचे मेन फायदे म्हणजे यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहाचं खूप जास्त प्रमाण असतं. त्यामुळे आपल्या शरीराला खूप असा छान पोषण मिळतं. ज्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे ते पण वेळोवेळी आपण आठवड्यातून 1 आठवड्यातून एकदा तरी ही भाजी आपल्या आहारात समाविष्ट केली पाहिजे. तर आता आपण ही भाजी चिरून घेतली आहे. आता ती कुकरमध्ये आपण 2 डब्यांमध्ये 2 गोष्टी लावणार आहेत. याच्यासोबत मी पानं आणि मुळं लावले आहे एका कुकरच्या डब्यात. आणि आपल्या भाजीला अजून आपण घालणार आहोत हरभऱ्याची डाळ. ही 4 तास भिजवून घेतली आहे, ती पण टाकणार आहोत. साधारण 3 चमचे डाळ मी भिजवून घेतली आहे. त्याचबरोबर 3 चमचे शेंगदाणे पण मी भिजवून घेतले आहे. दोन्ही गोष्टी 4-4 तास भिजवून घेतल्या आहे. ते पण आपण कुकरमध्ये ह्याच्यातच शिजवून घेणार आहोत. एकाच कुकरमध्ये 2 डबे लावून हे असं मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपण शिट्टी लावून एक 4-5 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपला कुकर झालेला आहे. थोडी वाफ आहे, हवा काढून घेऊ. हे बघा किती मस्त शिजलं आहे. शेंगदाणे आणि डाळ पण शिजली आहे. त्याचबरोबर आपले आळूचे पानं आणि देठ जे टाकले आहे ते पण शिजले आहे. ते पण काढून घेऊ आपण. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आयरनचं प्रमाण खूप असतं. हिरव्या भाज्यांमध्ये आयर्न खूप असतं. हे बघा, किती डार्क कलरचं पाणी निघालं. ते पाणी आपण थोड्या वेळासाठी बाहेर काढून घेतलं आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे. असं बारीक घोटून घ्यायचं. पानं असे छान शिजू द्यायचे. थोडे जास्त शिजले तरी चालतात, आपल्याला घोटता येईल किंवा स्मॅश करून बारीक होईल असं. त्याचबरोबर आता आपण हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घेतले आहे, ते पण मी थोडे घोटून घेते म्हणजे त्याची टेस्ट छान उतरते भाजीमध्ये. हे बघा, त्यात आपण मसाले घालणार आहोत. लसूण घेतला आहे कुटून, जिरे पावडर, गूळ, मिरची, चिंच आणि त्याचबरोबर आपण वापरणार आहोत जिरे, मोहरी आणि हळद आणि गरम मसाला. हे बघा, आपण जे 2 चमचे पीठ घेतलं आहे बेसन, ते पण आता यात आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर बेसनाबरोबरच आपण डाळ पण टाकणार आहोत. आता जे पाणी आपण काढून घेतलं होतं ते या स्टेजला आपण एकत्र करून घेतलं आहे. याला कोणी कोणी आळूचं फदफदं म्हणतात किंवा आमच्याकडे आळूची पातळ भाजी म्हणतात किंवा आळूचं गरगट्ट असंही म्हणतात. हे बघा, जिरे मोहरी तडतडून घेतली. आता आपण टाकला आहे गरम मसाला. मी 1 चमचा घेतला आहे. लाल मिर्च पावडर टाकली आहे 1 चमचा. त्याचबरोबर हळद टाकली आहे अर्धा चमचा. आणि आता आपण जे बारीक करून घेतलेलं आहे पानं आणि ते सगळं भाजी, ती आपण आता यात घालणार आहोत. हे बघा, असं आपण घालून घेतलं आहे. अळूचे पानं शिजवताना किंवा जे आपण चिरून घेतलेली भाजी शिजवताना आपण त्यात अर्धा चमचा मीठ टाकलं होतं. आता आपण यात टाकणार आहोत गूळ. मी साधारण ते एकाच प्रमाणाने टाकलं आहे. 1 चमच्याने गूळ टाकला, 1 चमचा. त्याचबरोबर चिंचेचा कोळ पण मी तेवढाच घेतला आहे. हे बघा, ही आंबट गोड भाजी टेस्ट खूप छान लागते. त्याचबरोबर आपण हे जे स्मॅश करून घेतलेले शेंगदाणे आणि डाळ आहे ते पण आपण यात घालणार आहोत. आपण आता भाजीचं प्रमाण किती ठेवतो त्यानुसार आपल्याला अजून मीठ ॲड करावं लागणार आहे. हे बघा, अशी घट्ट भाजी बनली आहे. यात थोडंसं अजून पाणी टाकावं लागेल. हे तर टाकलंच, अजून आम्ही उकळून थोडंसं पाणी टाकणार, कारण ही भाजी शिजल्यावर अजून घट्ट होईल, कारण यात बेसन आहे. हे बघा, उकळलेलं पाणी मी आता ॲड केलं आहे. आता याला उकळी येऊ देऊ आपण. हे बघा, छान उकळी आली. आता आपल्याला तडका लावायचा आहे. आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो छान ब्राऊन होईपर्यंत, ही खूप इसेन्शियल स्टेज आहे. हे बघा, छान ब्राऊन होईपर्यंत लसूण असा तडतडून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर अशा लाल मिरच्या पण मी त्यात
2 तुकडे करून टाकले आहे. खूप इसेन्शियल स्टेज आहे. त्याचं कारण म्हणजे ह्या भाजीला ह्या तडक्याने खूप सुंदर असा फ्लेवर येतो आणि प्रत्येकाने तुम्ही तुपाची पण फोडणी लावू शकता. मी तेलाची लावली आहे. हे बघा, आता खूप सुंदर असा फ्लेवर ॲड होतो ह्या दोन्ही गोष्टी टाकल्यावर. लाल मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेला लसूण. हे बघा किती मस्त अशी कन्सिस्टन्सी आली आणि टेस्ट अप्रतिमच. मी साधारण 2 आठवड्यांनी एकदा तरी ही भाजी बनवते आणि एकदा अळूच्या वड्या बनवते. मला ही भाजी खूप आवडते आणि माझ्या मुलांना अळूच्या वड्या. त्यामुळे माझ्याकडे नेहमी बनते. तुम्ही पण बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.